आपण अनेकदा बघतो की व्यवसायांना वाढीसाठी वेगवेगळ्या जाहिराती दिसतात. त्यात मोठमोठी आश्वासनं दिलेली असतात की तुमचा व्यवसाय आम्ही पूर्णपणे बदलून टाकू. तर आज आपण बघूया की या आश्वासनांमागे नेमकं सूत्र काय असतं. चला तर मग आपण थेट मुद्द्यावर येऊया. ही जाहिरात बघूया. ही आपल्याला एक बिझनेस ग्रोथ पॅकेज देण्याचं वचन देते. आपण याच जाहिरातीला एक केस स्टडी म्हणून वापरूया आणि समजून घेऊया की एका आधुनिक डिजिटल स्ट्रॅटेजीसाठी नक्की काय काय लागतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात पहिला, विकासाचं सूत्र काय आहे. मग मोबाईल फर्स्ट असणं आज गरजेचं का आहे. ऑटोमेशनचा नक्की फायदा काय होतो. आणि ह्या सगळ्यामध्ये डेटावर आधारित निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी या सर्वांना एकत्र आणणारी ऑल इन वन ऑफर म्हणजे काय ते पाहू. चला सुरुवात करूया त्या एका मोठ्या आश्वासनापासून जे या जाहिरातीच्या केंद्रस्थानी आहे. तुमचा व्यवसाय बदला. हे फक्त एक वाक्य नाहीये. हे एक खूप मोठं धाडसी आश्वासन आहे. आता प्रश्न हा आहे की हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी नक्की कोणते घटक लागतात. चला तेच पाहूया. तर या संपूर्ण स्ट्रॅटेजीचा जो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे त्याकडे वळूया. बघूया की हा पाया कसा रचला जातो. 85% हा एकच आकडा आपल्याला सांगून जातो की या ग्रोथ पॅकेजचा पहिला भाग इतका महत्त्वाचा का आहे. आणि हा आकडा आपल्याला नेमकं काय सांगतोय. तर तो सांगतोय की तब्बल 85% भारतीय वेबसाईटपेक्षा मोबाईल ॲप्स वापरणं पसंत करतात. याचा सरळ अर्थ काय होतो की आजच्या काळात ग्राहकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचा व्यवसाय प्ले स्टोअरवर असणं जवळपास अनिवार्यच आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. समजा ॲप बनवलं आणि ते ॲप स्टोअरवर आलं, पण मग जे नवीन ग्राहक येतील त्यांना सांभाळायचं कसं. हाच प्रश्न आपल्याला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जातो. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं या स्ट्रॅटेजीच्या दुसऱ्या स्तंभात. म्हणजे वाढत्या ग्राहकांना प्रभावीपणे सेवा कशी द्यायची, या आव्हानावर मात कशी करायची ते आता पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या ग्राहकांना 24 तास 7 दिवस मदत करणं आणि त्याचवेळी नवीन ग्राहक शोधणं, तेही कुणाच्याही मदतीशिवाय. हे आहे ऑटोमेशनचं दुहेरी काम. आणि याचा फायदा काय. तो तर अगदी सरळ आहे. जाहिरात म्हणते एकही ग्राहक सुटणार नाही. ऑटोमेशनमुळे होतं काय की दिवसा किंवा रात्री कधीही आलेली विचारपूस वाया जात नाही. प्रत्येक संधीचं सोनं होतं. बरं, आता ग्राहक मिळवले, त्यांना ऑटोमेशनने सेवाही दिली. पण एवढंच पुरेसं आहे का. नाही, त्यांना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथेच येतो ह्या स्ट्रॅटेजीचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ. आणि याची पद्धत काय आहे. तर तुमच्या ॲप किंवा वेबसाईटवर येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटर आणि लीडचा मागोवा घेणे. म्हणजे थोडक्यात डेटा गोळा करणे. पण हा डेटा ट्रॅक करायचा तरी का. त्याचं उत्तर इथे आहे. ग्राहकांचं वर्तन समजून घेण्यासाठी, काय चालतंय आणि काय नाही हे पाहण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायासाठी अचूक आणि हुशार निर्णय घेण्यासाठी. खरं तर डेटा हेच आजच्या काळातल्या यशस्वी धोरणांचं इंधन आहे. आता आपण हे तिन्ही स्तंभ पाहिले, मोबाईल, ऑटोमेशन आणि डेटा. पण या जाहिरातीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो या सगळ्याला एकत्र बांधतो आणि जो आपल्याला एक मोठा संदेश देतो तो आता येतोय. इथे बघा, मूळ किंमत होती 24,999 रुपये आणि ऑफर किंमत आहे फक्त 12,999, म्हणजे जवळपास निम्मी. यामुळे होतं काय की एक प्रकारची निकड निर्माण होते आणि ही ऑफर प्रत्येकाला परवडणारी वाटते. तर ह्या सगळ्या विश्लेषणाचा सार काय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता. तो हा आहे की मोबाईलवर येणं, ऑटोमेशन वापरणं आणि डेटाचं विश्लेषण करणं. हे तिन्ही घटक वेगवेगळे तर महत्त्वाचे आहेतच, पण त्यांची खरी ताकद आहे ती एकत्र येण्यात. आणि हे सगळं एकाच पॅकेजमध्ये, आणि तेही आत्ता उपलब्ध करून देणं, हेच या ऑफरचं खरं सामर्थ्य आहे. तर मग जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. व्यवसायाच्या वाढीचं भविष्य हे यापैकी कोणत्या तरी एकाच गोष्टीमध्ये मास्टरी करण्यावर अवलंबून आहे की या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडण्याच्या क्षमतेवर. हा प्रश्नच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे.